नूल जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपची ताकद सगळीकडे दिसून येत आहे। जिल्हा परिषद सदस्य संतोष तेली व दोन्ही पंचायत समितीच्या उमेदवारांना भरघोस असा हर एक गावात प्रतिसाद मिळत आहे। हानिमनाळ गावात देखील भाजपच्या प्रचारादरम्यान गावकऱ्यांचा उत्तम असा प्रतिसाद पाहावयास मिळाला। याच अनुषंगाने आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी। तुम्ही देखील हानिमनाळकर आहात, काय वाटतं जिल्हा परिषद पंचायत समितीला काय वातावरण आहे नेमकं? जिल्हा परिषद पंचायत समिती हानिमनाळ ही संतोष अण्णा तेली यांच्या खंबीरपणे पाठीमागे उभी आहे। येत्या 7 तारखेला कमळ या चिन्हावर शिक्का मारून आम्ही सर्व 100% पाठीमागे आहे। हानिमनाळकर संतोष अण्णा तेली यांच्या पाठीमागे आहे। धन्यवाद। आपण देखील भाजपच्या प्रचारात सक्रिय आहेत, काय वाटतं कितपत विश्वास वाटतो विजयाबाबत? विश्वास म्हणजे 108% विश्वास आहे की आम्ही जिल्हा परिषदांचा संतोष तेली, परत दादा हे पंचायत समितीचे आणि प्रियांका ताई या सगळ्या 108% निवडून येणार। काम जे आजपर्यंत आम्हाला भरपूर कार्य त्याने आम्ही कुठलं पण एक काम सांगितलं तर ते काम आमचे व्यवस्थित करत आलेत। आणि शिवाजी भाऊ तर आम्हाला प्रत्येक गोष्ट आम्ही आता एखादा मुंबईला वगैरे जातोय पण त्या आम्हाला राहण्याची व्यवस्था नसत्या, नुसतं एक गाडीत बसल्यानंतर आम्ही फोन लावतोय की असं साहेब आम्ही आलोय ना, आमचं लगेच त्यांनी आमची व्यवस्था करतात। खाण्यापिण्या नाश्त्यापासून जेवणाची सगळी व्यवस्था त्यांनी करतात आमची। आणि एवढं होऊन त्याने आता आपल्याला सहकार्य एवढं छान करतात म्हटल्यानंतर आता भाजपची सत्ता आहे, कमळ आहे आणि विकासाची कामं पण त्यांची चांगली आहेत चालू आहेत। त्याच्यामुळे आम्हाला भरघोस मताने सगळ्यांनी आता आमचे कसं ग्रामसंघ वगैरे आहेत, मग एक ग्रामसंघला 20 बचत गट आहेत। 20 बचत गट म्हणजे 200 बायका आहेत। 200 बायकाने जर आम्ही ठरवलं, 200 बायकांनी जर घरात ठरवलं तर एका बाईच्या घरात 4-5 पुरुष माणूस किंवा एक कुटुंब असतेच, तेवढी मतं एका घरातली सगळी मिळणारच। म्हणजे बायकांचा तर भरपूर बायकांचा प्रतिसाद का म्हणजे लाडक्या बहिणी या भावाला निवडून आणणार आणि हे कमळ हे फुलणार, हे 100% खात्री आहे। धन्यवाद। ताई, काय वाटतं नूल जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये काय वातावरण आहे? वातावरण एकदम छान आहे आणि मी आवरणात कमी 100% निवडून देणार म्हणजे कमळलाच। कारण का माहिती काय, महिला बचत गट आपण तिथं गट काढलोय, गट काढल्यानंतर आपल्यावर ते ग्रामसंघ निघतंय, ग्रामसंघ निघल्यानंतर प्रभाग संघ असतोय, प्रभाग संघातून आम्हाला निधी येतोय, तर कदाचित महिला सक्षमीकरण झालंय तर कदाचित थोडंफार कमी आहे। आणि लाडक्या बहिणींनी पुढे आणण्याचं काम म्हटलं तर आपले भाजप सरकारच करणार आणि ते जर जिवंत राहण्यासाठी जर करायचा प्रयत्न असला तर आम्ही भाजप सरकारमधनं करू आणि 100% या महिला लाडक्या बहिणी आपण भाजप सरकारलाच निवडून देणार, हे मी 101% गॅरंटी देते। धन्यवाद। संतोष तेली यांना आणि प्रशांत शंकरराव अरवाडकर यांना आम्ही भाजपचे कट्टर असल्यामुळं आम्ही त्यांना मतदान आणि गावचे करणार। पण ह्या सरकारचे एक मी 4 वैशिष्ट्ये सांगतो। आल्यापासून ह्या सरकारनं ह्या शेतकऱ्यांना जे वर्षाला 6,000 PM किसानचे देतात आणि लाडक्या बहिणीचे उपयोग केलेला आहे, त्याचप्रमाणे वृद्धाप काळाचं बी चालू केलेलं आहे आणि श्रावणबाळचं, या सर्व गोष्टी जे आहे एकंदरीत या सरकारने चालू केल्यामुळं सर्व लोकांचं जे आहे मुलीपासून बहिणीपासून आणि कुटुंबाचा विकास होण्यामध्ये फार मोठं योगदान मिळाल्यामुळं या सरकारला सर्व लोकांनी आपल्या इच्छेप्रमाणे म्हणजे आत्मविश्वासानं निवडून देण्याचे प्रयत्न करत आहेत। तरी माझा एक विचार आहे की हाच सरकार काही वर्ष टिकून राहावं आणि ह्या भारताचा विकास व्हावं, अर्थव्यवस्थेमध्ये हा भारत पुढे जात आहे। अद्यापर्यंत हा भारत पाठीमागे राहिलेला होता, परंतु पुढे जावं या दृष्टिकोनातून जनतेनं सहकार्य करावं आणि ह्या सरकारला काही काळासाठी स्थिर ठेवावं अशी आमची एक सद्भावना इच्छा प्रकट करतो। धन्यवाद।